बुवाची सौंदत्ती येथील सुपुत्र सुधीर गणपती देसाई यांचा भव्य सत्कार। बुवाची सौंदत्ती तालुका रायबाग येथील सुपुत्र सुधीर गणपती देसाई यांनी भारतीय लष्करातील 17 वर्षांची समर्पित सेवा पूर्ण करून गावी पुनरागमन केलं। त्यांच्या आगमनानं संपूर्ण गावात अभिमान, आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। गावातील बसस्थानकाजवळ ग्रामस्थ तसेच निवृत्त सैनिक संघटनेतर्फे ढोल ताशांच्या गजरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। त्यानंतर आकर्षकरित्या सजवलेल्या वाहनातून गावातील प्रमुख मार्गावर मिरवणूक काढण्यात आली। देशसेवेत दीर्घकाळ कार्य केलेल्या या वीर जवानाच्या सत्कारासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। यानंतर महंत महाराज मठात आयोजित भव्य सत्कार समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला। सुधीर देसाई यांचं शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास ओंकार आश्रमाचे शिवशंकर स्वामीजी आणि मातोश्री भ्रमराभिका देवी यांचं दिव्य सानिध्य लाभलं। स्वामीजींनी मार्गदर्शन करताना सांगितलं की सैनिक ही राष्ट्राची खरी शक्ती आहे। रणांगणात जीव धोक्यात घालून सेवा करणारा प्रत्येक जवान देवतुल्य आहे। सत्कारानंतर कृतज्ञता व्यक्त करताना सुधीर देसाई म्हणाले, गावकऱ्यांचं प्रेम आणि कुटुंबाचा पाठिंबा हेच माझ्या सेवेमागचं बळ होतं। आज मिळालेला सन्मान आयुष्यभर अविस्मरणीय राहील। कार्यक्रमात सौंदत्ती निवृत्त सैनिक संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब देसाई, उपाध्यक्ष कृष्णा माने, रायबाग सैनिक संघटनेचे अध्यक्ष मंजुनाथ कमलाक्षी, उपाध्यक्ष शिवानंद दांडापुरे, अथनी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शिवमल्लाप्पा कुरोळी, चिकोडी तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र माने तसेच सौंदत्ती ग्रामपंचायत विकास अधिकारी SS न्यामगौडर उपस्थित होते। यावेळी रमेश कल्याणी, महेश लोटे, सचिन लोटे, निलेश जाधव, प्रदीप देसाई, पोपट देसाई, रतन शिंदे, कल्लू भिष्टे, सदाशिव भिष्टे, शंकर भुई, विलास जाधव, प्रफुल्ल पाटील, मारुती भिष्टे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली।